नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS कर्मचाऱ्यांवर गुन्हा, परीक्षेत कॉपी पुरवल्याचा आरोप, खासगी कंपनीमार्फत पदभरतीवर प्रश्नचिन्ह, तलाठी भरतीच्या यादीतील घोळ, तलाठी भरती परीक्षेच्या निकालामधील कथित गोंधळात TCSच्या एका कर्मचाऱ्याचे नाव घेतले जात आहे. या परीक्षेशी कोणताही संबंध नसलेला एक टॅक्सी चालक आणि एक गृहिणी यांना अनुक्रमे 208 आणि 198 गुण कसे मिळाले, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे. ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिले आले असून TCS मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याचा आरोप समितीने X वरील संदेशाद्वारे केला आहे. तलाठी भरती परीक्षेत लातूरमधील एका परीक्षा केंद्रावर 100 ते 200 उमेदवारांची निवड होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत TCS कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच गैरप्रकार मदत केल्याचे उघड झाले. त्यामुळे राज्य सरकारने CCTV तपासून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करावी. राहुल कवठेकर. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलीकडेच झालेल्या परीक्षेत TCS कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांवर लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली असून त्यामुळे संपूर्ण नोकर भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत TCSच्याच एका कर्मचाऱ्याचे जवळचे नातलग जिल्ह्यात पहिले आल्याचे अलीकडेच उघडकीस आले होते. लातूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत गोंधळ उजेडात आला होता. लातूर पोलिसांनी याचा तपास करून प्राथमिक तपासणी अहवाल सादर केला आहे. याच्या आधारे TCS कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांकडून परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी केलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण उजेडात आले आहे. तलाठी भरतीमध्येही लातूर येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाला दिलेल्या निवेदनात केला होता. या प्रकारामुळे संपूर्ण नोकर भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे कर्मचारीच गैरप्रकाराला बळ देत असल्याचा आरोप करत सर्व परीक्षा या MPSCच्या मार्फतच व्हाव्यात अशी मागणीही जोर धरू लागली आहे. दरम्यान TCSच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.